नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आज आपण गृह विम्याबद्दल बोलणार आहोत, होम इन्शुरन्स बद्दल बोलणार आहोत, कारण अत्यंत महत्त्वाचा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र काही बारकावे कदाचित आपल्याला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे मग ही प्रक्रिया करताना थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतात. तर ते टाळण्याच्या दृष्टीने नेमकी ही प्रक्रिया कशी आहे, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये विचारात घ्याव्या लागतात, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत जनरल इन्शुरन्स एक्सपर्ट सचिन शेडगेजी. आपलं स्वागत. आणि जसं मी म्हटलं की खूप महत्त्वाचा विषय, आपल्या अगदी मनाजवळचा विषय, पण काही वेळा थोडीशी माहितीचा अभाव किंवा नेमकी प्रोसिजर माहीत नसते आणि मग माणसं स्ट्रगल होतात. तर आपण आज ते आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न अगदी बेसिक तोच विचारायचा आहे की का महत्त्वाचा आहे गृह विमा, तुम्ही काय सांगा? अश्विनजी, आपण जर बघितलं, जर एखाद्या माणसाला जर घर बांधायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल तर त्याचं एक ना बजेट असतं की मला एवढ्या बजेटपर्यंत मला एक घर घ्यायचं आणि ते बजेट जेव्हा आपण डिसाईड करतो तर त्या बजेटमध्ये केव्हाच घर होत नाही, ते आपल्याला स्ट्रेच करावं लागतं. म्हणजे एखाद्या माणसाला जर 50 लाखाचं घर घ्यायचं असेल तर ते 55 लाखापर्यंत किंवा 52 लाखापर्यंत जातं. घर आल्याच्या नंतर त्यामध्ये नंतर इंटेरियर असतं, तुम्हाला वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घर सजवायचं असतं आणि मग ते ओव्हरहेड जो खर्च असतो तो आपण आयदर बँकेतून टॉपअप लोन घेऊन करतो किंवा मग आपल्या नातेवाईकाकडून ते पैसे घेऊन करतो. आणि अशा वेळी जेव्हा उद्या एखादे कुठलं तिकडे म्हणजे एक इन्सिडेंट झाला किंवा आग लागली किंवा चोरी झाली तर मग ह्याचं बॅकअप म्हणजे तो येणारा अधिभार आहे पैशाचा, तो खर्च तिकडे वाढणार आहे. मग ह्याला प्रोटेक्ट कसं करणार ना, त्यासाठी तुमच्याकडे इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. दुसरं, जर आपल्या भारताची एकंदर भौगोलिक परिस्थिती बघितली तर जिकडे 54% भाग आहे ना त्या ठिकाणी ना भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता आहे आणि 12% भाग जो आहे जिकडे पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मग नैसर्गिक आपत्तीपासून सुद्धा आपल्या घराला नुकसान होऊ शकतं, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं आपण बघितलं मुंबईसारख्या शहरामध्ये उंच बिल्डिंग्स आहेत तिकडे आणि आपली जी फायर ब्रिगेडची कॅपॅसिटी आहे ती 30 मीटरपर्यंत ते पाणी फेकण्याची शक्य म्हणजे त्यांची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे. आणि 30 मीटर म्हणजे जवळजवळ 9 ते 10 माळ्याची बिल्डिंग आहे, तिथपर्यंत ते आग विझू शकतात. ठीक आहे. आणि त्यांच्याकडे जे लॅडर्स आहेत, लॅडरच्या ह्याने 90 मीटरपर्यंत ते वरपर्यंत जाऊ शकतात आणि ती आग विझू शकतात. पण ते 30 ते 33 मजले, पण त्याच्या वरची जी सगळी घरं आहेत ना ती सगळी हाय रिस्क मध्ये आणि त्यामुळे हा विमा असणं गरजेचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघितलं की मुंबईसारख्या शहरामध्ये एवढं ट्रॅफिक असतं आणि रोड एवढे कंजस्टेड आहेत, तर त्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथपर्यंत पोहोचेपर्यंत बरंच नुकसान झालेलं असतं. त्यामुळे ह्या परिस्थितीचा सामना करणे म्हणजे बॅकअप प्लॅन म्हणून तुमच्याकडे हा विमा असणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये दुसरा फॅक्टर आता तुम्ही काही उल्लेख केले त्याच्यामध्ये की कोणकोणत्या जोखमी त्याच्यामध्ये कव्हर केले, रिस्क फॅक्टरचा विषय, कोणकोणत्या पॉसिबिलिटीज ज्याच्यामध्ये कव्हर होतात आणि कोणकोणत्या गोष्टींचा विमा त्याच्यामध्ये केला, त्याच्याबद्दल काय? ओके, सी नॉर्मली सर्वसाधारण मार्केटमध्ये 2 प्रकारचे विमे आपल्याला मिळतात. एक आहे साधारण फक्त आग लागली म्हणजे फायर इन्शुरन्स म्हणतो, आगीमुळे जर काय नुकसान झालं तर तो इन्शुरन्स फायर स्पेसिफिक असतो. फायर बरोबर तुम्हाला ऍड ऑन कव्हरेज मिळतात, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती सुद्धा कव्हर केली जाते. नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप आहे, चक्रीवादळ आहे, फ्लड आहे, तर हे एका पॉलिसीमध्ये कव्हर केलं जाते, फायर पॉलिसी, नॉर्मल पॉलिसी. दुसरं, घराची रिस्क अंडरस्टँड करून इन्शुरन्स कंपनी एक पॅकेज पॉलिसी बनवलेली आहे. त्यामुळे तुमचं आग म्हणजे ह्या गोष्टी सांगितल्या, आग तर कव्हर होणारच आहे, त्याबरोबर तुमचं म्हणजे तुमचं चोरी झाली किंवा तुमचं जर घरी एखादं फुल टाइम नोकर असेल त्याची रिस्क कव्हर करायची असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. सर्वसाधारण म्हणजे घराची जर आपण बघितलं तर स्ट्रक्चर आहे म्हणजे ते जे बांधकाम आहे ते आपण कव्हर करतो. त्यानंतर तुमचं फर्निचर फिक्चर, त्यानंतर इलेक्ट्रिकल फिटिंग्स, ठीक आहे, त्यानंतर घरी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे टीव्ही, त्यानंतर म्युझिक सिस्टम, ह्या गोष्टी त्या सुद्धा आपण कव्हर करू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला दागिन्यांचा खूप आवड असते स्त्रियांना स्पेशल, आणि ते दागिने आपल्या घरी असतात आणि सगळ्यात मोठी जर रिस्क असेल म्हणजे दागिन्यांची, आणि दागिने चोरी होण्याची खूप मोठी शक्यता असते. त्यामुळे ह्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला हे सुद्धा कव्हर केलं जातं. एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगेन की जसं हल्ली आपण सायकलचं पण फॅड खूप झालंय की प्रत्येकाच्या घरात महागड्या सायकल सुद्धा आहेत आणि ह्या सायकलला तुम्हाला असं वेगळं इन्शुरन्स मिळत नाही, तर तुम्ही ह्या माध्यमातून सुद्धा तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकता. तसेच घरात मी इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी सर सांगितलं, तुम्हाला मोबाईलला इन्शुरन्स बाहेर तुम्ही घ्यायला गेलात तर तिकडे खूप कठीण जातं. तर हल्ली ज्या विमा कंपन्या आहेत तुम्हाला मोबाईलचा इन्शुरन्स सुद्धा ह्या पॅकेज पॉलिसीच्या माध्यमातून देतात. अच्छा, आणखी एक फॅक्टर याच्यामध्ये मला विचारायचं आहे की याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण असं काही वर्गीकरण केलेलं असतं, कसं असतं हे याचं कॅल्क्युलेशन? असं काही गरजेचं नाही की तुमचं घर शहरात असलं तरच तुम्हाला विमा मिळेल. साधारण इन्शुरन्स कंपनीची अशी कंडिशन म्हणजे एक 30 वर्षापर्यंत जे घर आहेत त्यांना ते विमा देतात. मग ते घर गावी असो किंवा तुमचं शहरी भागात असतो, तो दोन्ही ठिकाणी तुम्ही विमा घेऊ शकता.
फक्त हे आहे की जर तुमचं 30 वर्षाच्या पुढे जर असेल तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी तिकडे जाऊन पहिला चेक करते की तुमचं स्ट्रक्चर म्हणजे घराचं स्ट्रक्चर आता व्यवस्थित आहे, तर 30 वर्षापेक्षा जास्त जिकडे घरं आहेत त्यांना सुद्धा आपण विमा घेऊ शकतो. अच्छा, एक मगाशी तुम्ही बोलताना काही गोष्टी सांगितल्यात की कोणकोणत्या गोष्टींचा विमा आपण करू शकतो घरामधल्या, त्या स्पेसिफिक आपण जर पॉईंट आउट करून 1, 2, 3, 4, 5 असं आणखी डिटेलमध्ये जाऊ शकलो तर. हां, तर तुम्हाला मी सांगेन की सगळ्यात पहिला पहिला मुद्दा म्हणजे तुमचं घराचं स्ट्रक्चर. ठीक आहे. दुसरं तुमचं फर्निचर, त्यानंतर तुमचे इलेक्ट्रिकल फिटिंग्स. बरं. ठीक आहे. तिसरं तुमचं ज्वेलरी, त्यानंतर तुमचे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स म्हणजे तुमचे टीव्ही, म्युझिक सिस्टम, लॅपटॉप, कम्प्युटर्स हे तुम्हाला कव्हर करतात. त्यानंतर डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणजे रेफ्रिजरेटर, त्यानंतर तुमचं फ्री हे वॉशिंग मशीन आलं, मिक्सर वगैरे ते सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये नुसतं तुम्हाला हे मिळत म्हणजे आग लागल्यामुळे मिळत किंवा चोरी झाल्यामुळे तुम्हाला कव्हरेज मिळतच, पण त्यापेक्षा पण जास्त बघायला गेलं तर एखाद्या वेळी मोठ्या आपण जेव्हा सिस्टममध्ये ब्रेकडाऊन होतं आणि एखादा पार्ट चेंज करण्याची वेळ येतं तर ते सुद्धा इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी देतं. त्यानंतर जे मी सांगितलं जसं कामगार कायद्याप्रमाणे जे आपल्या घरी जे नोकर असतात आणि त्यांचा सुद्धा आपण इन्शुरन्स आपण घेऊ शकतो. हे तुम्ही बारकाईने जर आपण बघितलं पॉईंटनुसार तर एवढे आपण मुद्दे आपण कव्हर करू शकतो. खरं म्हणजे पहिल्या ब्रेकच्या जवळ आपण आलेलो आहे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की एखाद्या सोसायटीचा म्हणजे ज्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही राहताय किंवा सोसायटीत राहताय त्याचा विमा जर केलेला असेल तर मग स्पेसिफिक परत त्या घराचा विमा करणं गरजेचं आहे आणि तो केला तर मग त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो का पुढे? येस, हा खूप जणांचा प्रश्न असतो. जर माझ्या सोसायटीचा इन्शुरन्स आहे तर मी माझा घराचा इन्शुरन्स का करावं? ठीक आहे. तर सोसायटी जेव्हा इन्शुरन्स घेते हे फक्त त्या स्ट्रक्चर पुरती मर्यादित असतं. म्हणजे उद्या काय झालं तर त्या स्ट्रक्चर पुरती इन्शुरन्स कंपनी त्याला पैसे देतील, पण आतमधले जे कंटेंट्स आहे जसं फर्निचर, जसं मी आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या ह्या गोष्टींचं त्या इन्शुरन्समध्ये तुम्हाला कव्हर मिळत नाही. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती नाही की या ठिकाणी म्हणजे सोसायटीने ते इन्शुरन्स घेतले की नाही घेतले आणि जे घेतले तर ते पूर्णप्रमाणे घेतले की नाही, म्हणजे त्याचं जे व्हॅल्युएशन केलं ते प्रॉपर केलंय की नाही. तर या गोष्टी आपल्याला म्हणून ते आपलं स्वतःचं असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखादी सोसायटी जिकडे समजा 10 घरं आहेत आणि तुम्ही जसं म्हणाल की सोसायटीचा इन्शुरन्स आहे पण त्या घरातल्यांनी इन्शुरन्स केलेला नसेल आणि सोसायटीला काही डॅमेज झाला समजा तर त्या ओव्हरऑल स्ट्रक्चरच्या डॅमेजचं ते रिपेमेंट होईल, पण त्या स्पेसिफिक घरामध्ये काही झालेलं असेल तर त्याचे पैसे नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यासाठी स्पेसिफिक विमा घेणं गरजेचं आहे. इकडे छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि खूप महत्त्वाचे मुद्दे सचिन शेडगे यांनी सांगितलेले आहेत. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे 2 आपण पॉसिबिलिटीज बघणार आहोत ज्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर कव्हर केलेले आहेत, किती अमाऊंट आहे आणि मग त्याच्यामध्ये नेमक्या हप्त्याच्या रकमा ज्या आहेत त्या कशा वेरी होतात किंवा त्या कशा बदलतात हे देखील बघायचं आहे. एक छोटासा ब्रेक पाहत राहा पैसा झाला मोठा. आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझावर आणि आज आपण गृह विम्या संदर्भात बोलतोय, काही बारकावे जाणून घेतोय. आपल्या सोबत आहेत जनरल इन्शुरन्स एक्सपर्ट सचिन शेडगेजी. आपण पुढे जाऊया आणि या विम्याच्या हप्त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आणि आपण 2 चार्ट आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत आणि त्याच्यानुसार तुम्ही आम्हाला ते एक्सप्लेन कराल की कसे नेमके हप्त्याचं आपली आकडेवारी असते. आपण पहिला चार्ट बघूया, पहिली शक्यता बघूया. अश्विन, आपण बघितलं पहिला जो हे आपण घेतलेला आहे. ठीक आहे. मी मुद्दामून हे दाखवलं कारण ना लोकांचा खूप मोठा एक प्रश्न असतो की ठीक आहे मला विमा घ्यायचा आहे, पण विमा घ्यायचा असेल तर मग त्याचा हप्ता किती असेल हाच मुळात त्यांचा गोंधळ असतो आणि कशा प्रकारे घेतला पाहिजे. तर तुम्हाला एक शक्यता दाखवतो. आपण बघत असाल स्क्रीनवरती की घराचं स्ट्रक्चर साधारण मी हायर कॉस्ट घेतले म्हणजे 1 कोटी, फर्निचर 10 लाख रुपये, दागिने समज 5 लाख रुपयाचे, टीव्ही, म्युझिक सिस्टम आणि कम्प्युटर 2 लाख रुपये, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, ओव्हन 2 लाख रुपये. तर सर्व जर आपण जर टोटल घेतली तर त्याचं 1 कोटी 19 लाख रुपये त्याचं टोटल येतं. तर त्या 1 कोटी 19 लाखासाठी फक्त 12,000 रुपयाला वार्षिक तुम्हाला विम्याची रक्कम येते. ही तुम्हाला मी अंदाजे सांगितले, ह्याच्यापेक्षा पण इन्शुरन्स कंपनी डिस्काउंट करून देतात. आणि ही जी म्हणजे घराचं जे स्ट्रक्चरची व्हॅल्यू घेतली ती मुद्दामून मी हायर साईड घेतली की ही जी कॉस्ट घेतली ही आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी जी कॉस्ट आहे ठीक आहे ती आपण साधारण इन्शुरन्स घेते वेळी घेतो. पण इकडे मी मुद्दामून जास्त घेतले की हल्ली इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला मार्केट व्हॅल्यूवर पण विमा द्यायला सुरुवात केली. अच्छा, आपण दुसरी पॉसिबिलिटी याच्यामधली बघूया, दुसरी शक्यता आपण बघू. पहिलं आपण बघितलं त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर मिळतं, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सगळं टीव्ही वगैरे ते मिळतं. सेकंड बघितलं फक्त आग, चोरी, भूकंप आणि पूर ह्याच्यापासून म्हणजे आग, चोरी आणि
तुम्हाला जर तुम्हाला नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती आहेत त्यापासून जर बचाव करण्याचं घराचं स्ट्रक्चर 1 कोटी, फर्निचर 10 लाख रुपये, टीव्ही म्युझिक सिस्टम 2 लाख रुपये, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, ओव्हन 2 लाख, एकूण त्याची व्हॅल्यू आहे. आपण ज्वेलरी नाही घेतली कारण ज्वेलरी आपण कव्हर करू शकत नाही, त्यामुळे 1 कोटी 14 लाखासाठी साधारण आपल्याला 12,000 रुपयाचं तिकडे प्रीमियम आहे. तर दोन्ही मला वाटतं ते जर आपण नुसतं फायर इन्शुरन्स घेतलं, फक्त फायर इन्शुरन्स घेतलं तर तुम्हाला ज्या ठिकाणी आपण 12,000 भरतो त्या ठिकाणी फक्त तुम्हाला 4,500 रुपयाचा हप्ता येऊ शकतो. ओके, म्हणजे तिकडे 12,000 आणि हे 4,500 अशी अमाऊंट वेरी आहे. आपण पुढे जाऊया. मला तुम्हाला पुढे जाऊन विचारायचं आहे की नेमका विमा घेताना घराचं पूर्णतः किंवा नुकसान झालेलं असेल तर दुसऱ्याकडे घर घ्यायला मग ती विमा कंपनी आपल्याला पैसे देते का? ते कसं कॅल्क्युलेशन? नॉर्मली कसं असतं की विमा कंपनी तुम्हाला कोणते पैसे देते? जर एखादा आपल्या घराचं नुकसान झालं आणि तिकडे समज एका स्ट्रक्चर आग लागली आणि आपल्याकडे अशी एक परिस्थिती निर्माण झाली की ती पुन्हा आपल्याला ते स्ट्रक्चर पुन्हा उभं करायचं, तर ती रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी जी व्हॅल्यू आहे ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देते. पण बऱ्याच शहरी ठिकाणी तुम्ही बघितलात की जी मार्केट व्हॅल्यू असते, सहसा मुंबईचं आपण उदाहरण धरलं की जी आपली एव्हरेज कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ही 2,500 ते 5,000च्या दरम्यान आहे, ठीक आहे. पण तुमची मार्केट व्हॅल्यू बघितलं तर ती 10,000 पासून ते पार 1 कोटीपर्यंत आहे. जर तुम्ही मार्केट व्हॅल्यू प्रमाणे जर तुम्ही विमा घेतलात आणि एखाद्या वेळेस संपूर्ण बिल्डिंगचं नुकसान झालं आणि त्यावेळी जर ती बिल्डिंग पुन्हा उभं करायला तिकडे काही प्रॉब्लेम्स झाले, काही डिस्प्यूट झाले, तर इन्शुरन्स कंपनी जर तुमचा विमा असेल तर त्याच किमतीचे आणि त्याच क्षेत्रफळाचे तुम्ही दुसरीकडे जाऊन तुम्ही घर घेऊ शकता. आणि ही खूप मोठी चेंजेस झालेले आहेत इन्शुरन्स प्रोडक्टमध्ये, तर ह्याचा तुम्ही नक्की विचार करावा. पण ह्या घराची विमा रक्कम ठरवताना ती कोण ठरवतं नेमकं आणि ती कशी ठरवायची, त्याला क्रायटेरिया काय मुळात? ओके, विमा रक्कम ठरवणं हा मोठा एक टेक्निकल प्रश्न आहे या ठिकाणी की आपण जेव्हा टीव्ही घेतो किंवा फ्रीज घेतो त्याचे बिल साधारण आपल्याकडे असतात, पण जेव्हा तुमचा स्ट्रक्चरचा प्रश्न होतो त्यावेळी नेमकं त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं, तर यामुळे 3 ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगतोय यापुढे की त्याचं व्हॅल्युएशन कसं असं पाहिजे. एक तर तुमचं घराचं स्ट्रक्चर, फर्निचर आणि तिसरं ज्वेलरी, ठीक आहे. तर म्हणजे स्ट्रक्चर मी त्याची गोष्ट करतो. जर आपण 10 वर्षापूर्वी एखादी प्रॉपर्टी घेतली असेल त्यावेळेची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती साधारण समजा 700 रुपये असेल, ठीक आहे. आणि आजची कन्स्ट्रक्शन कॉस्ट 3,500 रुपये आहे. जर तुम्ही आजच्या कॉस्ट प्रमाणे जर त्याचा इन्शुरन्स घेतलं तर तुम्हाला आजची कॉस्ट म्हणजे आजच्या तारखेला जो तुम्हाला खर्च होणार आहे तो तुम्हाला विमा कंपनी देते. तर तुम्हाला एक सर्वसाधारण तुम्हाला तुम्ही विभागात किंवा ज्या एरियामध्ये राहतात त्या तिकडची कन्स्ट्रक्शन कॉस्ट तुम्हाला फाइंड आउट करायचे, तुमचं घराचे क्षेत्रफळ गुणिले ती कॉस्ट, मग तुम्हाला कॉस्ट मिळेल त्याची स्ट्रक्चरची. दुसरं जे आहे जे म्हणतं फर्निचर सुद्धा तसंच आहे की तुम्हाला आजच्या पर स्क्वेअर फीटला किती कॉस्ट येते तर ती कॉस्ट घेऊन तुम्ही फर्निचरचं घेऊ शकता. तिसरी जी आहे की ज्वेलरी ही फक्त आपण 5 लाखापर्यंत गृहविमामध्ये आपण कव्हर करू शकतो. जर 5 लाखाच्या वर असेल तर तुम्ही इन्शुरन्स कंपनीने अप्रूव्ह केलेला व्हॅल्युएटर आणा आणि त्याच्याकडून संपूर्ण त्याचं व्हॅल्युएशन करून घ्या आणि संपूर्ण ज्वेलरीचं तुम्ही विमा तिकडे घेऊ करू शकतो. अच्छा, पण मग ही एकूणच जर क्लेमची प्रक्रिया आपल्याला लक्षात घ्यायची झाली तर त्याचे काय नेमके टप्पे असतात आणि क्लेम करणाऱ्यांनी कोणकोणत्या गोष्टी त्यावेळी लक्षात ठेवायच्या असतात त्याच्याबद्दल काय? ओके, क्लेम जेव्हा होतो या ठिकाणी क्लेम्स आले तर पहिला जो भाग आहे तो जर आग लागली तर त्या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे. जर आग लागली तर अशा केसमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं लवकर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला सांगावं लागतं. याच्यामध्ये फक्त तुम्हाला थोडंसं मी इंटरप्ट करतो की प्रत्येक ज्या आपण शक्यता दिल्या होत्या म्हणजे आग असेल, भूकंप, चोरी, पूर म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज, नैसर्गिक आपत्ती आणि या बाकीच्या आपत्ती ज्या आहेत, तर त्याच्या प्रत्येक क्लेमच्या प्रोसिजर वेगळ्या असतात का, काय कसं आहे ते? नाही, प्रत्येक क्लेमच्या प्रोसिजर म्हणजे जी बेसिक प्रोसिजर आहे ती सगळ्या विम्याची सारखी असते की तुम्हाला पहिला इन्शुरन्स कंपनीला कळवायचंय, इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी त्या जागेवरती जाईल, त्याची पाहणी करेल आणि किती नुकसान झालंय त्याचा तो आढावा घेईल. त्यानंतर आपल्याला इन्शुरन्स कंपनीला आपलं एस्टिमेट द्यायचं की मला हे जर नुकसान झालंय तर त्यासाठी एवढी कॉस्ट लागणार आहे. मग इन्शुरन्स कंपनी आपण दिलेली कॉस्ट आणि त्यांच्या सर्व्हरनी दिलेली कॉस्ट हे कम्पेअर करून मग ती सांगते की तुम्हाला आम्ही एवढी रक्कम देऊ म्हणून. यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे की जेव्हा अशी कुठली घटना होते, जस्ट स्पेशली मी म्हणतो की आग लागते जेव्हा, तेव्हा तुम्हाला त्याबरोबर फायर ब्रिगेडचा रिपोर्ट तुम्हाला सबमिट करावा लागतो की तुम्हाला ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर फायर ब्रिगेडचा रिपोर्ट आणि जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्याचा पंचनामा रिपोर्ट तुम्हाला तिकडे सबमिट कॉपी जोडावं लागतं. त्यानंतर दुसरं एक अतिशय महत्वाचे म्हणजे आपण काय करतो की जर कुठलं छोटं मोठं तिकडे डॅमेज झाले असेल तर आपण पहिला जाऊन रिपेअर करतो, नंतर इन्शुरन्स कंपनीला सांगतो. अशा वेळी तुम्हाला अजिबात क्लेम देणार नाही इन्शुरन्स कंपनी. अगोदर इन्शुरन्स कंपनीचा माणूस
जोपर्यंत येत नाही. सो हल्ली त्यांचं जे टेक्नॉलॉजीच्या ह्याच्याने इन्शुरन्स कंपनीचा माणूस साधारण 24 ते 48 तासाच्या आत कुठेही असेल तो तरी, म्हणजे त्याचं प्रॉपर्टी कुठेही असेल तरी पण तिकडे पोहोचतो असतो आणि त्याचं हे होतं इस्टिमेट. तेव्हा महत्त्वाचे मुद्दे आपल्याला आज आपण कव्हर केलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि आपण अशी अपेक्षा करूया की हे खूप बारकावे होते आणि आपण मॅक्झिमम आपल्या अवेलेबल वेळेमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप खूप धन्यवाद सचिनजी या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. तेव्हा गृहविम्याबद्दल काही गोष्टी तुमच्या समोर आम्ही आणलेल्या आहेत. पैसा झाला मोठामध्ये आजच्या एपिसोडमध्ये इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह. पाहत राहा ABP माझा.